नमस्कार मित्रांनो, मी आपला राहुल शिंदे. आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन करतो. तर आज आपण मार्केटमधून खराब झालेले डाळिंब पक्ष्यांसाठी आणले होते. हे डाळिंब काय होतं की पक्ष्यांना हे वरचं कवच कडक असल्यामुळे पक्ष्यांना हे तोडून खाता येत नाही. त्यासाठी हे अशा पद्धतीने हे आपण चिरून याचे असे भाग करून टाकले पाहिजे, जेणेकरून पक्ष्यांना हे सहजरित्या हे खाता आले पाहिजेत. हे पाहू शकता आपण जे मार्केटमधून हे अशा पद्धतीचे हे खराब झालेले डाळिंब आणले होते आणि हे अशा पद्धतीने आपण हे चिरून या ठिकाणी टाकत आहोत. काय होतं की पक्ष्यांना मार्केटमधून हे आणलेले जे वेस्टेज हे प्रॉपर जर आपण टाकलं नाही, नुसते जर डायरेक्ट आणले खाली डाळिंब टाकले तर त्याचा काही उपयोग होणार नाही, ते त्यांना खाता येणार नाही. त्यासाठी त्यांना टाकताना हे जे बी फळ येतं जे की ते वरचं कवच कठीण आहे ते खाता येत नाही, तर ते आपण चिरून त्यांना व्यवस्थित टाकलं गेलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्याचा उपयोग होईल आणि पक्ष्यांना खाता येईल. जे बी आपण शेतकरी गावरान कुक्कुटपालन करतात तर त्यांना जर मार्केटमध्ये ह्या जे शेतकऱ्यांकडे खराब झालेले टोमॅटो वगैरे जे बी फळं येतं जे की खराब झाले, जे बांधावरती टाकून देणार आहेत, तर ते जर आपण आणले आणि अशा पद्धतीने जर पक्ष्यांना खायला जर घातले तर आपलं खाद्य कॉस्ट पण वाचेल आणि पक्ष्यांना जे बी घटक गरजेचे आहेत जे पाहिजेत ते सहजरित्या त्यांना भेटू शकतात. तर अशा पद्धतीने आपण हे पोल्ट्री मध्ये काम करत असताना ह्या गोष्टी आपण करू शकतो. आपण हे करू शकता आणि मी तर हे डेली करतो. धन्यवाद.